मंत्री गिरीश महाजन यांच्या दबावामुळे पिंपळगाव हरेश्वर तालुका पाचोरा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करून घेत नसल्याची तक्रार लोहारा ग्रामपंचायत सदस्य अक्षय जयस्वाल यांनी आमदार किशोर पाटील यांना निवेदन देऊन यामध्ये लक्ष घालण्याची मागणी केली आहे। या निवेदनामध्ये जयस्वाल यांनी म्हटले आहे की लोहारा तालुका पाचोरा येथील ग्रामपंचायतीने सन 2011 मध्ये ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती स्थापन करून अध्यक्ष व सचिव यांचे नावे सरकारी निधी खर्च करण्यासाठी स्वतंत्रपणे जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा लोहारा येथे बचत खाते उघडले। त्यामध्ये सन 2011 ते 2015 या कालावधीमध्ये 7,06,000 रुपये जमा झाले। सदर खात्यातील पैशांचा हिशोब पंचायतीस देणे क्रमप्राप्त होते, परंतु अध्यक्ष कैलास चौधरी व सचिव मनीषा काकडे यांनी पंचायतीला झालेल्या खर्चाचा हिशोब नोटिशी देऊन सुद्धा न दिल्याने बँकेतून काढलेल्या पैशांचे खाते उतारा पंचायतीने मागविला असता बँकेतून सर्व निधी काढलेला आढळून आला। तसेच काढलेले पैसे बेकायदेशीर दिसून आल्याने त्यांच्या विरुद्ध पिंपळगाव पोलीस स्टेशनला सरपंच ग्रामपंचायत लोहारा यांनी ग्रामपंचायतीच्या संमतीने दिनांक 1/9/2018 रोजी फिर्याद दिली। परंतु कैलास चौधरी हे मंत्री गिरीश महाजन यांचे खास कार्यकर्ते असल्याने पोलिसांनी फिर्याद नोंद करण्यास टाळाटाळ केली। त्यानंतर पोलीस अधीक्षक जळगाव तसेच पोलीस महानिरीक्षक नाशिक यांच्याकडेही गुन्हा नोंदवावा म्हणून निवेदन देण्यात आले, परंतु त्यांचा काही उपयोग न झाल्याने मे सिव्हिल जज ज्युडिशरी डिव्हिजन पाचोरा यांच्या न्यायालयात फौजदारी संहिता 156(3) अन्वये ग्रामपंचायतीच्या वतीने अर्ज दाखल करण्यात आला। त्यानुसार दिनांक 9/10/2018 रोजी न्यायालयाने भादवी कलम 406, 409, 420, 465 नुसार गुन्हा नोंद करून चौकशीचे आदेश दिले। त्याप्रमाणे पिंपळगाव पोलीस स्टेशनला दिनांक 13/10/2018 रोजी गुन्हा क्रमांक 33/2018 ने दाखल करण्यात आला। सदरचा गुन्हा दाखल होऊन बरेच दिवस झाल्यावर सुद्धा पोलिसांकडून साधी चौकशी सुद्धा केली जात नाही। या उलट दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीवर अर्ज आला तरी त्यास लगेच अटक केली जाते। तरी आपणास विनंती की शासनाच्या 7 लाख रकमेचा अपहार झाल्यावर सुद्धा संबंधित अध्यक्ष व सचिव यांनी स्वतः व नातेवाईकांच्या नावाने पैसे काढून अपहार केला असल्यावर ही त्यांच्यावर भाजपचे कार्यकर्ते असल्याने कुठलीही कार्यवाही होत नाही, म्हणून सदर प्रकरणात आपण लक्ष घालावे असे तक्रारदार अक्षय जयस्वाल यांनी आपल्या निवेदनात सांगितले आहे। दरम्यान आपल्यावर झालेले सर्व आरोप कैलास चौधरी यांनीही फेटाळले आहेत। तर पोलिसांनी याबाबत गटविकास अधिकारी पाचोरा यांच्याकडून तांत्रिक अहवाल मागवला असल्याचे कळाले। या अहवालानंतर पुढील कारवाईची दिशा निश्चित होणार असल्याचे त्यांनी सांगितले। लोहारा ग्रामपंचायतीने 2011 साली ग्राम आरोग्य पोषण आहार स्वच्छता समिती स्थापन करून अध्यक्ष म्हणून कैलास संतोष चौधरी व सचिव म्हणून मनीषा हिरालाल काकडे यांची नियुक्ती केली। त्यामध्ये त्यांना स्वतंत्र बँकेचे खाते खोलून पैसे वापरण्याचे शासनाचे नाव त्याला पूर्ण अधिकार पंचायतीने दिलेला होता, ग्रामसभेतून मासिक सभेतून। त्यानंतर त्यांनी तो व्यवहार कायदेशीर करायला पाहिजे होता, परंतु 2018 मध्ये आमच्याकडे माहिती अधिकारात अर्ज आल्यामुळे त्यांना दप्तर मागण्यात आलं, पण त्यांनी ते जो खर्च केलेला होता त्या खर्चाचं कुठलंही दप्तर पंचायतीला दिलं नाही आणि त्याचं ऑडिटही केलं नाही। पण वारंवार देऊनही त्यांनी तिथं ऑडिट न केल्यामुळे पंचायतीकडे कुठलाही दप्तर उपलब्ध नसल्याने माहिती अधिकार कार्यकर्ता बेलदार यांना ते देता नाही आलं। शेवटी पंचायतीने वेळोवेळी पत्रव्यवहार करून त्यांना कागदपत्र मागितले, पण त्यांनी कुठलेही दस्तावेज त्या खर्चासंदर्भात न दिल्याने ग्रामपंचायतीत झालेल्या मासिक सभा व ग्रामसभेच्या आदेशान्वये व झालेल्या ठरावानुसार पिंपळगाव पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली 1/9/2018 रोजी। परंतु सदर तक्रारीची कुठलीही दखल पिंपळगाव पोलीस यांचे API संदीप पाटील यांना घेतले नाही। त्यांनी त्यामध्ये तक्रार फक्त पोचपावती दिली आणि तक्रार चौकशीनंतर दाखल करू असं सांगितलं। त्यानंतर कुठली तक्रार दाखल न झाल्याने पोलीस अधीक्षक यांच्याकडे ग्रामपंचायतीने पत्र दिलं। त्यानंतर विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक यांनाही पत्रव्यवहार केला, परंतु त्यात गुन्हा न दाखल झाल्याने किंवा चौकशी न झाल्याने पाचोरा न्यायालयामध्ये सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन यांच्याकडे ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंचाने अर्ज दाखल केला व सदर दोघांना अपहार केला यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। त्या अनुषंगाने कोर्टाने 13/10/2018 रोजी सदर आरोपी विरुद्ध 406, 409, 465 व 471 प्रमाणे 420 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे आदेश मेहरबान कोर्टाने दिल्यानंतर 13/10 गुन्हा दाखल झाला, परंतु अद्यापपर्यंत सदर गुन्ह्यामध्ये
त्या अपहाराचं दप्तरही गायब असल्यामुळे गायब असताना सुद्धा अजून API पिंपळगाव हरेश्वर यांनी कुठल्याही चौकशी न करता किंवा आरोपी अटक न करता त्यामध्ये 1.5 महिना झाला कुठलीही चौकशी आजपर्यंत झालेली नाही. सदरच्या गुन्ह्यामध्ये एवढा गंभीर गुन्हा असताना शासनाचा पैशाचा अपहार झाला असताना त्या जे आरोपी आहेत त्याची मिसेस जी आहे ती पंचायत समिती सदस्य आहे व दुसरा ग्रामपंचायत सदस्य आहे. ते भाजपचे कार्यकर्ते असून माननीय गिरीश भाऊ महाजन मंत्री यांचे ते खास माणसं असल्यामुळे त्यांची चौकशी किंवा साधी त्यांना अटकसुद्धा होत नाही किंवा त्यांना चौकशीला घेतात नाही. परंतु ह्या सदर गुन्ह्यात एवढा गंभीर शासनाचा पैशाचा अपहार झाला असतानाही साधा चौकशीही होत नाही पोलीस खात्याकडनं किंवा अटकही होत नाही. हा गंभीर बाब शासनाने लक्षात घ्यावी. लोहारा सरपंचांनी व त्यांच्या सोबत असलेल्या उपसरपंचांनी काही राजकीय देशातून माझ्यावर जे आरोप केलेले आहेत ते आरोपांची चौकशी चालू असून त्यात योग्य तो न्यायदेवता देईलच यात मला पूर्ण विश्वास आहे. आणि चौकशीत दूध का दूध पाणी का पाणी होईल त्याबद्दल माझ्या मनात कुठेही शंका नाही. आजपर्यंत 15 वर्षात ग्रामपंचायतीने कुणालाही कुठलाही हिशोब दिलेला नाही स्वतःचा, पण मी माझ्यावर झालेल्या प्रत्येक रुपयाचा हिशोब हा 26 जानेवारीच्या ग्रामसभेमध्ये लोकांना देणार असून समोरच्यांनी सुद्धा आरोप करणाऱ्यांनी स्वतःचे हिशोब घेऊन ग्रामसभेत हजर व्हावे आणि त्या ठिकाणी त्यांनी आणि मी जे खर्च केलेला आहे त्या खर्चाचा एक रुपयाचा हिशोब तिथे दिला जाईल. आणि निश्चित त्या ठिकाणी ग्रामसभेसमोर, कारण सर्वात मोठं या गावातली जनता आणि ग्रामस्थ हे खऱ्या अर्थानं या गावाचे मालक आहे, त्यांना पैशाचा हिशोब घेण्याचा पूर्ण अधिकार असून ग्रामसभेत संपूर्ण हिशोब देण्याची जबाबदारी मी स्वतः घेतोय. समोरच्यांना आवाहन करतो की तुम्ही तुमचा हिशोब घेऊन ग्रामसभेसमोर यावं. झालेल्या या समितीच्या कामकाजात कुठे गैरव्यवहार, भ्रष्टाचार किंवा अपहार झालेला नाही. फक्त राजकीय देशातून हा आरोप करण्यात आलेला आहे.